नमस्कार, मी हेमा कळके. मी आज तुम्हाला स्मोकिंग या भरतकामाच्या एका प्रकाराबद्दल शिकवणार आहे. हा प्रकार करायला अतिशय सोपा आणि दिसायला अतिशय उत्तम आहे. आजपर्यंत आपण बरीच स्मोकिंगची डिझाईन्स बघितली. आज आता आणखी एक नवीन डिझाईन बघणार आहोत. आज आपण लाईन्सवर डिझाईन कसं होतं ते बघायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला लाईनचं कापड घ्यायला लागतं आणि ते प्रत्येक लाईन साधारण 1/2 इंचाची असावी लागते. आणि लाईनच्या कापडावर करण्यासाठी आपल्याला त्या कापडावर असे लाईन्स आखून घ्याव्या लागतात. तर ह्या 1/2 इंचाच्या लाईन्स मी आखून घेतलेल्या आहेत. नेहमीप्रमाणे सरळ कागदावर 1/2 इंचाच्या पेन्सिलनी लाईन आखलेल्या आहेत आणि मुद्दाम झेरॉक्स कापड करून त्याचं रंगीत आणि व्हाईट असं केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला नक्की कुठून सुई घालायची आणि काय हे समजू शकेल. मी हे रॉम्परवर डिझाईन पहिलं केलेलं आहे. तुम्ही कशावरही करू शकता. एरवी आपल्याला स्मोकिंग केलं की इकडे चुण्या पडतात, पण ह्या रॉम्परसाठी मला चुण्या नको होत्या म्हणून मी हा तुकडा स्मोकिंग करून घेतलेला आहे आणि त्याला इथे आणि इथे मी जोड दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला ही वेगळी पद्धत आज शिकायला मिळणार आहे. चुण्या नको असल्या तरी त्या कापून आपल्याला डिझाईन करता येतं. तर हे डिझाईन आहे. कुठच्याही डिझाईनला सुरुवात करताना मी नेहमी म्हणते त्याप्रमाणे एक सरळ लाईन घालून घेतली की आपल्याला चौकोन मोजायला सोपं पडतं. इथे मी अशा 2 सरळ लाईन घालून घेतलेल्या आहेत. त्यापैकी पहिली लाईन आता आपण सुरुवात करूया. आपण डार्क लाईनपासून सुरुवात करतो आहे. तर ही डार्क लाईनला आपण हा पहिला टाका तोच आहे. स्मोकिंग तसंच करायचं आहे, फक्त लाईन्सवर करायचं आहे, हे लक्षात घ्यायचं. आता आपण खाली घालून वर चढतो आहे आणि नेहमीप्रमाणे आपण जेव्हा चूण घेतो तेव्हा ती चूण डाव्या हाताने आपल्याला धरून ठेवायला लागते. हे नेहमीचं शास्त्र आहे, त्याप्रमाणे आपण करत जायचं आहे. ही पूर्ण ओळ आपण घालून घ्यायची आहे. दुसऱ्या ओळीला सुरुवात करताना इथून आपण ओळी मोजतो तशा मोजायच्या आहेत. 1, 2 आणि तिसऱ्या ओळीला आपण सुरुवात केली आहे. दुसऱ्या ओळीला इथे टाका घालून आपल्याला परत वर चढायचं आहे. आत्तापर्यंत जेव्हा आपण दुसरी ओळ घालत होतो तेव्हा इथे आपल्याला पूर्ण चौकोन दिसत होता. पण आता आपण ज्या ठिकाणी सुरुवात केली आहे त्याच्यामुळे आता हा आपल्याला वेगळा परिणाम दिसतो आहे, हेही तुमच्या लक्षात येईल. आत्तापर्यंत असा परिणाम येत नव्हता. तो आता आपण वेगळ्या ठिकाणून सुरुवात केल्यामुळे हा परिणाम आपण घेऊ शकतो. त्याच्यामुळे ही लाईन अशी वेगळी दिसते. आता दुसरी लाईन बघूया आपण. ही तिसरी लाईन सुरुवात करतो आहे आपण. या 2 ओळी आता बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की आत्तापर्यंत असं डिझाईन हे इथे दिसलेलं नव्हतं. हे आपण अशा वेगळ्या ठिकाणी सुरुवात केल्यामुळे हे डिझाईन दिसतं आहे. आता आपण तिसरी ओळ सुरुवात करणार आहोत. या ओळीच्या लगेच खाली आपण सुरुवात केली आहे. इथे आपण एक टाका घालून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक ओळ खाली आणि शिवाय आणखी एक ओळ आपण खाली यायची आहे, टाका पुरा न करता. आणि इथे हा टाका बंद करायचा आहे. आता इथे टाका घालायचा आणि लगेच शेजारी बंद करायचा. खाली यायचं, इथे टाका घालायचा, शेजारी घालायचा आणि हा टाका जसा आपण वर चढलो तसा इथे नुसतं टाका घालून घेऊन अजून एक टाका वर चढायचा. त्याच्या शेजारी घालायचा. परत एकच टाका खाली उतरायचा. त्याच्या शेजारी घालून तो बंद करायचा. वरती घालायचं. वरती हा एक टाका घालायचा आणि परत हे आपण एक टाका खाली उतरायचा. शेजारी जायचं, टाका बंद करायचा, एकच टाका वर चढायचा, शेजारी जाऊन बंद करायचा, खाली यायचं, शेजारचा टाका बंद करायचा, परत वर चढायचं,
हा टाका बंद करायचा. आता तुम्हाला दिसत असेल की हे आपण 2 टाके वर आणि हे 2 टाके खाली येत आहेत आणि हे 2 टाके झाल्यानंतर इथे हा वर येतोय. इथनं आला की एक उतरायचा, परत खाली यायचं, परत असं आपण हे करतोय. ही जी आपली पद्धत आहे ही चालू ठेवायची. एक टाका खाली उतरायचा आहे आपल्याला आणि वर चढून येताना 2 टाके खाली उतरायचे आणि खालनं जाताना वरती तसंच करायचं. आकृती बघितली आणि समजून घेतली की सोपं होईल. आत्ता वाटताना कठीण वाटलं तरी आकृतीप्रमाणे करत गेलात की डिझाईन अगदी सोपं आहे. हे बघा, आता इथे आपण बंद केला हा टाका, शेजारच्या ह्याच्यात वरती घातला, हा इथे शेजारी बंद केला. दोरा आपला खाली पाहिजे का वर पाहिजे हे मात्र भान ठेवायचं. वर जाताना दोरा वर पाहिजे, खाली येताना दोरा खाली पाहिजे. हे आपण पूर्ण ओळ अशीच करत जायची आणि हे असं दिसणार आहे. आता ही पूर्ण ओळ झालेली आहे. ही झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे सगळे पांढरे चौकोन आता छान वर आलेत आणि हे प्रत्येक ठिकाणी हे 2-2 टाके वर आणि हे 2-2 टाके खाली असं हे डिझाईन आहे. आता चौथी सुई सुरुवात जेव्हा आपण करतोय तेव्हा इथून आपण मोजतोय 1, 2, 3, 4. या चौथ्या याला आपण इथे दोरा घातलाय. इथून आपण हा टाका घालायचा, हा टाका बंद करायचा आणि इथून हे 2 टाके जसे आपण खाली उतरलो तसे इथून एक आणि हा दुसरा टाका वर चढायचा आणि हा जो पहिला टाका इथला आहे ह्याच टाक्यामध्ये परत दुसरा टाका घालायचा आहे. मागे एकदा पण आपण असं केलेलं आहे. त्यामुळे एकाच ह्याच्यामध्ये वरनं पण टाका येईल आणि खालनं पण टाका येईल. त्यामुळे इथे डबल टाका होईल आणि तसं मी आपल्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की जिथे डबल टाका येईल तिथे डबल टाका दाखवलेला आहे. आता इथे परत आपण एक घर खाली उतरायचं आहे. डिझाईन तेच आहे, आपण आता उलटं करतोय, खालनं वर जातोय बघा. त्यामुळे मध्ये इथे एक आपल्याला निळा चौकोन दिसतोय. इथे आपण परत इथे डबल टाका घालतोय. इथे आता परत आपण खाली उतरणार आहोत. हे डिझाईन बरोबर येत आहे की नाही हे आपल्याला जर लक्षात यायचं असेल तर आपण पहिली ओळ बघायची. पहिला टाका इथे आलाय, इथून हे ओळीने जात आहे. त्यामुळे आपलं बरोबर आहे की नाही हे आपल्याला लगेच कळेल. तिथून आता शेजारच्या टाक्यात घालायचं आहे. इथून परत एकच टाका वर चढून पुरा करायचा आहे हा. हे बघा, इथे घातला, तर इथे हा पूर्ण केला. इथे आपल्याला वर चढून वरच्या टाक्यात डबल घालायचं आहे. परत इथून एक टाका आपण खाली उतरणार आहोत. आता एक नुसता टाका घालून परत खाली उतरायचं आहे आपल्याला. त्याच्या शेजारी जायचं, परत एकच टाका वर चढायचा. हे बघा, हे असं डिझाईन तयार होणार आहे आणि हा मध्ये पूर्ण निळा रंग दिसणार आहे, वरती पांढरा आणि खालती पांढरा असं दिसणार आहे. तर ही पूर्ण ओळ केलेली दाखवते म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की हे डिझाईन कसं दिसतंय ते. आणि हे आपण असं ताठ करून इस्त्री वगैरे केली की हा निळा रंग पूर्णपणे दिसू शकतो असा. हे बघा, ह्याच्या खाली लगेच आपण 5व्या लाईनीला सुरुवात करतोय. ही लाईन परत नेहमीसारखी आहे. हा आपला नेहमीचा टाका आणि नेहमीची ओळ आहे. डिझाईन आपलं करून पूर्ण झालेलं आहे. हे बघा, ही अशी साधी लाईन पूर्णपणे घालायची आहे. ती घालून झाली की हे आपल्याला डिझाईन आता छान दिसेल की हे डिझाईन असं दिसणार आहे. आणि त्याच्यानंतर ही जी ओळ आहे वेगळी, ती ओळ इथे आली की ते आणखीन वेगळं दिसेल. तर ते आता आपण सुरुवात करूया. इथून 1, 2 आणि 3 वर सुरुवात केली आहे आपण. ही लाईन करायची तशीच आहे, फक्त वेगळ्या ठिकाणी सुरुवात केल्यामुळे ते डिझाईन वेगळं दिसणार आहे. या स्मोकिंगची गंमत तीच आहे की तुम्ही कुठून सुरुवात करता त्याच्यावर डिझाईन कसं येणार ते आपोआप कळतं. आणि त्याच्यासाठी थोडी प्रॅक्टिस किंवा थोडं सराव केला की आपल्याला कळतं की कुठून सुरुवात करायला पाहिजे. आणि समोर डिझाईन असल्यामुळे प्रश्न येत नाही. आणि त्याच्यात मी कलर झेरॉक्स करून घेतल्यामुळे तुम्हाला कुठून सुरुवात करायची याचा गोंधळ होणार नाही.
जेव्हा आपण साध्या ह्याच्यावर लाईनी मारतो तेव्हा प्रश्न पडतो, तसा प्रश्न इथे पडणार नाही आणि डिझाईन करताना जास्त तुम्हाला त्रास होणार नाही. हे बघा, हे डिझाईन हे असं दिसू शकतं आणि हे तुम्हाला कुठेही वापरता येईल. पाहिजे असल्यास चुना ठेवू शकता, नाहीतर चुनाच्या इथे जोड घेऊन इथे जोड घेऊन हे डिझाईन पूर्ण मी हे जसं वापरलं आहे तसं वापरू शकता. तुम्हाला आजचा स्मॉकिंगचं डिझाईन नक्कीच आवडलं असेल तर तुम्ही नक्की मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे पुढची डिझाईन्स तुम्हाला लवकर लवकर बघायला मिळतील. आता हे डिझाईन तुम्हाला कुठे करायचं ह्याचा प्रश्न पडेल आणि कुठे जागा सोडायची, किती करायचं हे कळण्यासाठी मी स्मॉकिंगवर एक सबंध पुस्तक लिहिलं आहे आणि ते डू इट युअर सेल्फसारखं आहे आणि त्यामुळे ती डिझाईन्स बघून तुम्ही हवे तेवढे कपडे शिवू शकाल आणि आपला आनंद मिळवू शकाल. तर आपण लवकरच भेटू पुढच्या डिझाईनसाठी.